देवीदास महाराज चव्हाण, काळेगाव येथील रहिवासी आहे, जाफराबाद तालुका, जिल्हा जालना। मी काळेगाव येथील रस्त्यावरील जे अतिक्रमण झालेलं आहे ते हटवण्यासाठी, शाळेच्या परिसरातील थोडं अतिक्रमण ते हटवण्यासाठी वारंवार लोकायुक्ताकडे मी पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहारातून लोकायुक्ताचं 2016 मध्ये पत्र आलं, तरीसुद्धा ग्रामसेवक, सरपंच या लोकांनी काही त्याचं केलेलं नाही। त्याच्यानंतर 2023ला सुद्धा पत्र आलेलं आहे की ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 52 व 53 नुसार अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतची असल्याने, तसेच शासन निर्णय 12 जुलै 2011 नुसार व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने गावठाण जमिनीवर झालेले अतिक्रमण आहे आणि त्याच्यात जे रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे हे निष्कासित करण्याची जबाबदारी ही पंचायतची आहे। परंतु या यंत्रणेनं तहसीलदार, पंचायत समिती, सरपंच, ग्रामसेवक यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्याच्यानंतर पुन्हा 18 नोव्हेंबर 2024 रोजी लोकायुक्ताचं पत्र प्राप्त झालं इथं काळेगावला, ग्रामपंचायतला, लोकायुक्ताकडून। आणि त्याच्यातही त्यांना सांगितलं की जे या तक्रारदारानं जो तक्रार दिलेली आहे याचं तुम्ही कोणतं अतिक्रमण हटवलं, कोणत्या रस्त्यातील अतिक्रमण हटवलं, कोणते रस्ते मोकळे केले, तर याचा अहवाल आम्हाला तुम्ही पाठवा। तर ग्रामपंचायतनं खोटं नाटक काम केलं तिथं आणि सांगितलं की आम्ही या जो तक्रारदार आहे त्याच्यानंतर पुन्हा 31/12/2024ला जे मला प्राप्त झालं पत्र, शुभांगी मिलिंद दुखांडे, कक्षा अधिकारी, माननीय लोकायुक्त कार्यालय, महाराष्ट्र शासन, मुंबई। तर 31/12/2024 हे पत्र आहे। तर ग्रामसेवक, सरपंच, गावातील सदस्य मंडळी, ज्येष्ठ नागरिक, इतर लोकांनी संगनमत करून ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, BDO यांनी असं पत्र पाठवलं त्यांना की तक्रारदाराचं समाधान झालेलं आहे, गावातील रस्ते सर्व मोकळे करून दिलेले आहे। तर हे कोणते यांनी रस्ते मोकळे केले हे तात्काळ याची चौकशी करण्यात यावी व यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे। कारण यांनी काय केलं, शासनाची फसवणूक केली आणि माझी बदनामी पार लोकायुक्तापर्यंत केलेली आहे। याची शासनानं दखल घेतली पाहिजे। नसता मी जिल्हा परिषद जालना येथे उपोषणाला बसणार आहे। जर या 10-15 तारखेपर्यंत ही जर दखल घेतली नाही तर मला नाईलाजास्तव तिथं उपोषणाला बसावं लागणार आहे आणि मला शासनाकडून न्याय मिळणार आहे। कारण मिळण्याची अपेक्षा आहे। शासनानं सुद्धा ही दक्षता घ्यावी व संबंधितावर चौकशी करून योग्य ते कारवाई करावी ही माझी शासनाला कळकळीची विनंती। मला अमरण उपोषण केल्याशिवाय गत्यंतर नाही, हीच माझी शासनाला विनंती आहे।